सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय 6 भाग 8 आणि ओवी संख्या आहे 351 ते 400। जागावयाचे झाले तरी तेही परिमितच असावे, एवढ्याने अनायासे कपवातादी सर्व धातूंची समता राहील। अशा रीतीने नियमितपणाच्या द्वाराने विषय दिले असता मनच संतोषाला वाढवते। मग बाह्येंद्रियांना नियमितपणाचे वळण पडते आणि अंतःकरणामध्ये सुख वाढते। अशा स्थितीत अभ्यासाचे कष्ट न पडता योगाचा अभ्यास सहजच होतो। ज्याप्रमाणे दैवाचा उदय झाला की उद्योगाच्या निमित्ताने सर्व ऐश्वर्य आपोआप घरी चालत येतात, जेव्हा नियमन केलेले चित्त आत्म्याचे ठिकाणी लय पावते आणि जेव्हा सर्व प्रकारच्या इच्छांविषयी साधक निरीच्छ होतो, तेव्हा त्याला योग सिद्ध झाला असे म्हणतात। त्याप्रमाणे नियमाने वागणारा पुरुष ज्या वेळेस लीलेने आपला मोर्चा योगाभ्यासाकडे वळवतो, त्याच वेळेला त्याचा अनुभव आत्मप्राप्ती रूपाने पिकतो। म्हणून अर्जुना, हा नियमितपणा ज्या भाग्यवानाच्या हातून घडतो तो पुरुष मोक्षाच्या राज्याने अलंकृत होतो। नियमितपणा ज्या वेळेस योगाला जाऊन मिळतो व असा दोघांचा प्रयागरूप चांगला संगम जेथे होतो, त्या ठिकाणी ज्याचे मन क्षेत्रसन्यास करून स्थिर होते। वायुरहित प्रदेशामध्ये असलेला दीप ज्याप्रमाणे चलन पावत नाही, तीच उपमा चित्ताचे नियमन केलेल्या व आत्मयोगाचे अधिष्ठान करणाऱ्या योगी मनुष्या संबंधाने जाणावी। त्याला तू योगयुक्त म्हण। त्या पुरुषाच्या मनाच्या स्थितीला निर्वात स्थळीच्या दीपाची उपमा योग्य होईल, हे तू प्रसंगानुसार समज। आता तुझ्या मनातील अभिप्राय ओळखून तुला मी काही थोडे सांगतो, ते तू चांगले चित्त देऊन ऐक। तू प्राप्तीची इच्छा बाळगतोस, परंतु अभ्यास करण्याविषयी तत्पर नाहीस, तर सांग बाबा, तू कठीणपणाला भीतोस काय? तरी अर्जुना, यात कष्ट आहेत असा तुझ्या मनाचा ग्रह कदाचित होऊन बसेल, पण तो तसा होऊ देऊ नकोस। ही दुष्ट इंद्रिये याचा उगाचच बाऊ करतात। पहा बरे, आयुष्याला स्थिर करणारे व संपलेल्या जीविताला मागे आणणारे औषध त्याला जीवा शत्रू समजत नाही का? त्याप्रमाणे आपल्या हितास जे जे चांगले ते या इंद्रियांना सदोदित दुःखकारक वाटते। एरवी योगासारखे सोपे काही आहे काय? म्हणून आसनाच्या बळकटपणापासून आरंभ करून जो आम्ही चांगला योगाभ्यास सांगितला, त्या योगाने इंद्रियांचा निरोध झाला तर होईल। जेथे योगाच्या अभ्यासाने नियमन पावलेले चित्त विषयांपासून परावृत्त होते, जेथे साधक आपण आपल्याला पाहून आत्मस्वरूपी सुख पावतो। एरवी तरी या योगामुळे ज्या वेळेला इंद्रियांचा निग्रह होतो, त्या वेळेला चित्त आपल्याला चैतन्याच्या भेटीला निघते। ते ज्या वेळेला विषय सोडून परत अंतर्मुख होते आणि आपण आपल्या आत्मस्वरूपाला पाहते, त्याच वेळी पाहिल्याबरोबर त्यास स्वस्वरूपाची ओळख पटते व ते तत्व मी आहे अशा समजुतीवर ते येते। हे सुख सर्वोत्कृष्ट आहे, जे केवळ बुद्धीने प्राप्त होते, जे इंद्रियांना गोचर आहे। जे सुख भोगत असताना तो योगी आपल्या स्वरूपापासून चलन पावत नाही, असे सुख योग्याच्या अनुभवाला येते। त्या ओळखीबरोबरच ते सुखाच्या साम्राज्यावर बसते आणि तेथे आत्म्याशी समरस झाल्यामुळे चित्ताचा चित्तपणा नाहीसा होतो व ज्याहून दुसरे काही नाही व ज्याला इंद्रिय केव्हाच जाणत नाहीत, असे जे चैतन्य, ते चैतन्य मन आपण स्वतः आपल्या ठिकाणी होऊन राहते। जे सुख मिळाले असता त्यापेक्षा अधिक असा दुसरा काही लाभ आहे अशी कल्पना येत नाही व ज्या सुखामध्ये असताना योगी मोठ्या दुःखाने देखील डगमगत नाही, मग मेरूपेक्षा मोठ्या दुःखाच्या डोंगराने त्याचा देह जरी दडपला तरी पण त्या भाराने त्याचे चित्त दडपत नाही, अथवा शस्त्राने त्याचा देह तोडला किंवा देह अग्नीमध्ये पडला तरी चित्त निरतिशय सुखात लीन झाल्यामुळे परमवृत्तीवर येत नाही। याप्रमाणे चित्त आपल्यात प्रवेश करून राहिल्यावर मग देहाची वाट पाहत नाही, देह तादात्म्य घेत नाही व अलौकिक सुखच बनल्यामुळे ते चित्त देहाला विसरते। त्या दुःखाच्या संयोगाने विहीन अशा सुखाला योग ही संज्ञा आहे असे जाणावे। निश्चयपूर्वक व स्वोत्साह अंतःकरणाने युक्त होऊन या योगाचे अनुष्ठान करावे। ज्या सुखाची चटक लागल्याने संसाराच्या तोंडात गुंतलेले जे मन ते विषय वासनेच्या आठवण देखील ठेवीत नाही। जे सुख योगाचे सौभाग्य आहे, संतोषाचे राज्य आहे आणि ज्याच्याकरता ज्ञानाची समजूत करून घ्यावयाची असते, ते सुख अभ्यासलेल्या योगाच्या द्वारा मूर्तिमंत पाहिले पाहिजे आणि पाहिल्यावर मग तो
पाहणारा आपणच स्वतः सुखरूप होऊन जातो. संकल्पापासून उत्पन्न होणाऱ्या सर्व कामांना निश्चेस टाकून व सर्व इंद्रियांचे सर्व बाजूंनी मनाने नियमन करून. पण बाबा अर्जुना, एक प्रकाराने तो योग सोपा आहे. तो कसा म्हणशील तर संकल्पाला पुत्र शोक दाखवावा. संकल्पाचा पुत्र जो काम म्हणजे विषय वासना ती नाहीशी करावी. हा संकल्प जर विषय वासना मेल्या असे ऐकेल व इंद्रिय नियमाच्या स्थितीत आहेत असे पाहिल तर तो ऊर फुटून प्राणास मुकेल. असे हे वैराग्याने केले तर संकल्पाची येर जरा संपते व बुद्धी धैर्याचा महालात सुखाने वास करते. धैर्ययुक्त अशा बुद्धीने हळूहळू बाह्य प्रपंचापासून उपरम करावा. मनाला आत्म्याच्याच ठिकाणी स्थित करून दुसऱ्या कशाचेही चिंतन करू नये. बुद्धी जर धैर्याला आश्रयस्थान झाली तर ती मनाला अनुभवाच्या वाटेने हळूहळू आत्मानुभवात कायमचे स्थिर करते. याही एक तऱ्हेने ब्रह्मप्राप्ती आहे याचा विचार कर. आणि हे जर तुला साध्य होत नसेल तर आणखी एक सोपी युक्ती आहे, ती ऐक. चंचल वृत्तीमुळे अस्थिर असलेले मन आत्म्याकडून निघून ज्यामुळे बाहेर जाते त्यापासून नियमन करून त्याला आत्म्याच्याच ताब्यात आणावे. आता तू जो निश्चय करशील त्याचा हुकुमाच्या बाहेर जो नियम कधी जाणार नाही अशा प्रकारचा हा एकटा नियमच जीवाभावापासून तू आपलासा कर. जर एवढ्याने चित्त स्थिर झाले तर सहजच काम झाले आणि जर एवढ्याने चित्त स्थिर झाले नाही तर त्याला मोकळे सोडून द्यावे. मग मोकळे सोडले असता ते जेथे जेथे जाईल तेथून नियमच त्यास परत घेऊन येईल. अशा रीतीने यालाही स्थैर्याची सवय होईल. याप्रमाणे अभ्यास केल्यावर ज्याच्या मनाला उत्तम शांती मिळाली आहे, ज्याचा रजोगुण नाश पावला आहे, जो पाप पुण्यादिकांविरहित आहे व जो ब्रह्मस्वरूप झाला आहे, अशा योग्याला श्रेष्ठ सुख प्राप्त होते. नंतर काही वेळाने त्या स्थैर्याच्या योगाने मन सहज आत्मस्वरूपाजवळ येईल आणि मनाने त्या आत्मस्वरूपास पाहिल्यावर ते मन स्वतः आत्मरूप बनून जाईल. तेव्हा या अद्वैत स्वरूपात द्वैत नाहीसे होईल आणि नंतर सर्व त्रैलोक्य ऐक्याच्या तेजाने प्रकाशित होईल. आकाशामध्ये निराळे दिसणारे जे मेघ ते नाहीसे झाल्यावर ज्याप्रमाणे संपूर्ण विश्व पोकळीनेच भरलेले असते त्याप्रमाणे आत्मस्वरूपी चित्त लयाला गेले की संपूर्ण विश्वच चैतन्यमय होते. या सुलभ उपायाने अशी एवढी मोठी प्राप्ती होते. या प्रकारे मन सर्वदा आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करणारा योगी पापविरहित होतो व अनायासे ब्रह्म साक्षात्कार रूपी अत्यंतिक सुख भोगतो. संकल्पाच्या संपत्तीचा म्हणजेच विषय वासनांचा त्याग करून पुष्कळांनी या सोप्या योग मार्गाचा उलगडा करून पाहिला आहे, अनुभव घेतला आहे. ते पुरुष अनासाये परब्रह्माच्या आत आले ते कसे तर मीठ पाण्यास मिळाले असता पाण्यास सोडून जसे वेगळे राहत नाही त्याप्रमाणे त्या योग्याचा जेव्हा परब्रह्माशी मिलाप होतो तेव्हा वरील मीठ पाणी यांच्या दृष्टांताप्रमाणे एक स्वरूपाची स्थिती होते. मग समरसतेच्या मंदिरात संपूर्ण जगासह त्याला महासुखाची दिवाळी दिसते. आपल्या पायांनी आपल्या पाठीवर चालण्यासारखे हे आहे अर्जुना. म्हणून जर ते तुला करता येणार नाही तर दुसरे सांगतो ऐक. ज्याचे मन योगयुक्त झाले आहे तो आपण प्राणीमात्रांचे ठिकाणी आहोत व आपल्या ठिकाणी प्राणी मात्र आहेत असे पाहतो, तो सर्व ठिकाणी समदृष्टी होतो आणि मी तर सर्व देहामध्ये यात वाटाघाट करण्यासारखे काही नाही आणि त्याचप्रमाणे माझ्या ठिकाणी हे सर्व आहे. हे असेच बनलेले आहे व परस्पर मिसळलेले आहे. पण बुद्धीने एवढे ग्रहण मात्र केले पाहिजे. जो मला सर्वत्र पाहतो आणि माझ्या ठिकाणी सर्व पाहतो त्याला मी कधी दृष्टिआड होत नाही व तो मला कधी दृष्टिआड होत नाही. एरवी अर्जुना, जो ऐक्याच्या समजुतीने मी सर्व भूतात सारखा व्यापून राहिलेलो आहे असे जाणून मला भजतो, प्राण्याच्या भेदाने ज्याच्या अंतःकरणात द्वैत उत्पन्न होत नाही आणि जो सर्व ठिकाणी माझे केवळ एकत्वच जाणतो, माझे एकत्व जाणून राहणारा जो योगी सर्व भूतांचे ठाई असलेल्या मला सेवतो, तो देह नाम इत्यादी सर्व प्रकारांनी युक्त असला तरी मत्स्वरूप झालेला असतो. अर्जुना, मग तो माझ्याशी एकच आहे असे बोलणे व्यर्थ आहे. कारण असे जरी बोलले नाही तरी तो मीच आहे. दिवा व त्याचा प्रकाश हे जसे दोन्ही एकच आहेत त्याप्रमाणे तो माझ्या ठिकाणी आणि मी त्याच्या ठिकाणी
ऐक्यतेने आहोत। ज्याप्रमाणे जेथपर्यंत पाणी आहे तेथपर्यंत ओलावा आहे अथवा आकाशाच्या बरोबरीने पोकळी आहे, त्याप्रमाणे माझ्या रूपाने तो पुरुष रूपवान आहे। अर्जुना, ज्याप्रमाणे वस्त्रामध्ये केवळ एकच तंतू असतो त्याप्रमाणे त्याने अद्वैत बोधाने सर्व ठिकाणी केवळ मलाच पाहिले आहे। अथवा अलंकारांचे आकार जरी पुष्कळ असले तरी त्याप्रमाणे सोनी पुष्कळ नाहीत, अशी ऐक्यरूपी पर्वताची स्थिरता ज्याने केली आहे। अथवा झाडाची जितकी पाने आहेत तितकी रोपे लावलेली नाहीत, अशा अद्वैत दिवसाने ज्यास द्वैताची रात्र उजाडली। तर मंडळी, पुढील 9व्या भागासाठी पुढील व्हिडिओ जरूर पहा। धन्यवाद।